हॅलो फ्रेंड्स, पुदिन्याची चटणी कशी करायची ते सोप्या पद्धतीने आपण आज पाहणार आहोत। इथे थोडीशी पिठी साखर खाली घेतलेली आहे, त्याच्यावरती पुदिना घातलेला आहे आणि आल्याचे तुकडे चिरून घालायचे आहेत। तसेच त्याच्यावर लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। नंतर आपण घालूया हिरवी मिरची घातल्यानंतर इथे आता आपण लिंबूचा रस याच्यावरती घालून घेऊया। असं लिंबू स्क्वीज करून पिळून घ्यायचं आहे। यानंतर आपण इथे ढोकळा घातलेला आहे, तिथे तुम्ही डाळवं, शेंगदाणे किंवा खोबरं घालू शकता। त्यानंतर कोथिंबीर घातली, थोडंसं पाणी घातलं, इथे मीठही घालायचं जे मी आत्ता विसरली आहे पण नंतर घालून घेईल। तर इथे असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक फाईन असं आपल्याला वाटायचं आहे। आणि अशा पद्धतीनं वाटून झालं की एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। इथे आहे आपली पुदिन्याची चटणी रेडी। ही तुम्ही ढोकळ्यासोबत खाऊ शकता, इडली, मेदूवडा याच्यासोबतही खाऊ शकता। इथे मी मीठ घातलेलं आहे। ही आहे आपली ढोकळ्याची चटणी, छान अशी चटपटीत तयार। थँक्यू फॉर वॉचिंग।